पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अथ ज्ञानेश्वरी। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वरीच्या क्रमशः चिंतनात आपण प्रवृत्त आहोत आणि क्रमशः चिंतनामध्ये प्रवृत्त असताना माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायामध्ये जे शब्दरूपी गणेशाचं वर्णन केलेलं आपण पाहिलं, आपल्या श्रीगुरूंना नमस्कार केलेल्याचं वर्णन पाहिलं। माऊली ज्ञानोबरायांनी सरस्वती मातेला केलेलं वर्णन आपण या ठिकाणी पाहिलं। आता माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्या महाभारताचं वर्णन करतात, व्यासांचा मोठेपणा वर्णन करतात। आज खरं म्हणजे व्यासपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे, त्याला आपण व्यासपौर्णिमा म्हणून सगळेजण संबोधतो। भारतीय संस्कृतीची महानता ही आहे की भारतीय संस्कृतीमध्ये व्यक्ती आणि विचार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। जसं व्यक्तीचं व्यक्तिमत्व ही संस्कृती अजरामर करते आहे, तसं त्या व्यक्तीचे विचारही ही संस्कृती अजरामर करते आहे। म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आपण सर्वजण व्यासपौर्णिमेचा उत्सव म्हणूनही संबोधतो। आणि म्हणून मुनीनाम अपि व्यास अहम किंवा मुनीनाम्यप्य व्यासाः असं भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात की मी स्वतः व्यास मुनी आहे आणि व्यासांच्या माध्यमातून या समग्र विश्वाला ज्ञान देण्याचं कार्य मी केलेलं आहे। म्हणून व्यासांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। महर्षी व्यासांना वेदव्यास असं देखील म्हटलेलं आहे। म्हणजे वेदांचा पुरस्कार करणं, वेदांचा प्रचार आणि प्रचार करणं, पुराणांचं लिखाण करणं हे काम व्यासांनी केलेलं आहे आणि म्हणून महर्षी व्यासांना वेदव्यास म्हणून आपण संबोधतो। महर्षी व्यास जे आहेत हे व्यास खऱ्या अर्थानं महान यासाठी आहे की व्यासांना निर्माण केलेला हा जो महाभारत ग्रंथ आहे, आपण अगोदरच्या ओव्यांमध्ये पाहिलं की स्वतः माऊली ज्ञानोबराय सांगतात की जे महाभारती नाही ते नोहेची कोठे काही। महाभारतामध्ये किंवा महाभारत या ग्रंथामध्ये व्यासांनी वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला मिळणार नाही। माऊली ज्ञानोबरायांनी हेही आपल्याला सांगितलेलं आहे की महाभारतामध्ये व्यासांनी ज्या ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, मग आज कलाकारांना त्यांच्या कलेचा मोठेपणा आला आहे तो महाभारतामध्ये आला आहे। आज वेगवेगळ्या प्रकारची गुणात्मकता आपल्याला दिसते, वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकौशल्यता दिसतात। त्या सगळ्या कलाकौशल्य महाभारतातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे असं माऊली ज्ञानोबराय सांगतात। आणि म्हणून आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व गुरुपूजनाचा उत्सव, हा उत्सव आपण व्यासांच्या चरणी नतमस्तक होऊन साजरा करूया। महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन हा उत्सव साजरा करूया। परम आदरणीय परमपूज्य फुलनाथ बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन साजरा करूया। परमपूज्य आदरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव, ज्यांना आम्ही प्रेमाने डॉक्टर महाराज म्हणतो, त्यांच्या चरणी समर्पित होऊन हा उत्सव आपण साजरा करूया आणि ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला आपण क्रमशः सुरुवात करूया। ओवी क्रमांक 50, अध्याय पहिला। आता भारत कमळ परागो गीताख्यो प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेसी। आता माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता भारत कमळ परागू। भारत हा शब्द महाभारतासाठी उच्चारलेला आहे। महाभारत काय आहे? कमळ परागू म्हणजे कमळावर असलेले जे पराग कण आहे हे पराग कण गीताख्यू प्रसंगू, गीता आख्यानाच्या प्रसंगामध्ये
जो संवादला श्रीरंगू, जो संवाद केला, कोणी केला? श्रीरंगू, भगवान श्रीकृष्णानं त्याला श्रीरंग असं म्हणतात. संवाद जो केला, कोणाशी केला? अर्जुनेशी. जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी, अर्जुनेशी संवादला श्रीरंगू. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला महाभारत कमळ परागू, महाभारत रूपी कमळाचे जे परागकण आहेत, हे परागकण, हे सुगंधी कमळाचे परागकण अर्जुनासमोर भगवान परमात्म्यानं प्रतिपादित केलेला आहे. किंवा तो दोघांचा जो संवाद आहे तो साक्षात संवाद म्हणजे महाभारत रूपी कमळाचे परागकण आहेत जणू, असं माऊली त्या महाभारताचं वर्णन करतात. पुढे माऊली म्हणतात, ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यास बुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, ना तरी शब्द ब्रह्माब्दी. ना तरी म्हणजे किंवा शब्द ब्रह्माब्दी. आपण क्षीराब्दी म्हणतो. क्षीर म्हणजे दूध, दुधाचा समुद्र. तसं या ठिकाणी शब्द वापरलाय शब्द ब्रह्माब्दी. शब्द ब्रह्माब्दी म्हणजे शब्द ब्रह्मरूपी सागर. आणि शब्द ब्रह्म वेदाला म्हटलेलं आहे. किंवा महाभारताचं जे वर्णन आहे ते वर्णन खऱ्या अर्थानं शब्द ब्रह्माब्दी क्षीराब्दी आहे. म्हणजे शब्दांचा जणू तो काय आहे? समुद्र आहे. मथियला, मथियला म्हणजे घुसळला. मथियला शब्दाचा अर्थ काय? घुसळणे. कोणी घुसळला? व्यास बुद्धी. व्यासांच्या बुद्धीनं शब्द ब्रह्माब्दी जो सागर आहे, शब्दांचा सागर आहे, मथियला घुसळीला. आणि निवडिले निरवधी. निवडिले म्हणजे त्याच्यातून निवडून घेतलं. जसं समुद्र मंथन झाल्यानंतर 14 रत्न समुद्रातून बाहेर आली, तसं शब्दांचं घुसळण केलं. शब्दांचा समुद्र त्याचं मंथन केलं आणि त्या मंथनातून काय निघालं? निवडिले, त्याच्यातून निवडून घेतलं. निरवधी, निरवधी या शब्दाचा अर्थ आहे अनुपपेय, अनुपमेय. म्हणजे अनुपम असं काय निघालं? नवनीत हे. हे म्हणजे काय? हे जे आत्ता आपण अभ्यास करतो, ज्ञानेश्वरी असेल, आता आपण व्यासांचं वर्णन करतो, त्यांनी महाभारताचं जे वर्णन केलेलं आहे ते अवर्णनीय वर्णन म्हणजे अनुपमेय नवनीत आहे. आणि ते नवनीत मथियला व्यासबुद्धी, व्यासांच्या बुद्धीनं ते घुसळून काढलं. शब्द क्षीराब्दी, शब्द सागरामध्ये ते व्यासांनी घुसळण केली आणि त्याच्यातून निवडिले निरवधी नवनीत हे. हे शब्दानं आत्ता जे आपण ऐकतो ते आहे. हे शब्दानं माऊली ज्ञानोबा यांची शब्दरचना आहे. ह्या शब्दानं व्यासांनी जे महाभारताचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन जणू शब्दरूपी समुद्राचं घुसळण करून त्याच्यातून अगदी अनुपमेय असं नवनीत बाहेर पडलेलं आहे. आणि ते नवनीत माऊली ज्ञानोबा यांनी आपल्यापर्यंत ज्ञानेश्वरीच्या रूपानं मांडलेलं आहे. हे जसं व्यासांचं अपूर्व आहे तसं महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं देखील कौतुक आहे किंवा तो गौरव आहे. पुढे माऊली म्हणतात, मग ज्ञानाग्नी संपर्के कडिसले निविवेके, पद आले परिपाके आमोदासी. आता नवनीत म्हणजे लोणी आहे. आता या लोण्याचं आपल्याला तूप बनवायचं आहे. मग आपण काय करतो? ते जे नवनीत असतं, ते जे लोणी असतं, त्या लोण्याला आपण तापवतो आणि तापवल्यानंतर मग त्याचं काय होतं? त्याचं तूप होतं. मग ज्ञानोबा ही प्रक्रिया सांगतात. म्हणजे इथे ही जी प्रक्रिया जर आपण बारकाईनं अभ्यास केली तर ज्ञानेश्वर महाराज दुधापासून तूप कसं बनवायचं याची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी सांगताय. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग ज्ञानाग्नी संपर्के. नवनीताचं काय करतो? लोण्याचं आपण त्याला अग्नी देतो. इथे माऊली ज्ञानोबा सांगतात, मग ते जे लोणी आहे ज्ञान अग्नी संपर्के म्हणजे ज्ञानाच्या अग्नीच्या संपर्कात आणलं जातं. कोणतं लोणी?
शब्द रूपी जे लोणी आहे ते लोणी ज्ञानाच्या अग्नीच्या संपर्कात आणलं जातं. कडिसलेनी विवेके, कडिसलेनी म्हणजे कढवणे, विवेके म्हणजे ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अग्नी त्या शब्दरूपी नवनीताला दिला जातो आणि मग विवेकरूपी यानं कढवलं जातं. कडिसलेनी कढवणं, तूप कसं कढवतो आपण तसं ज्ञान विवेकावर ज्या दिवशी आपण कढवू मग पुढे काय होईल, पद आले परिपाके आमोदासी. त्याच्यानंतर काय होतं, पद आले परिपाके, परिपाक म्हणजे शिजणे. ते लोणी उत्कृष्टरित्या तापल्यानंतर जर जेव्हा शिजतं तेव्हा त्याचं तूप तयार होतं. इथे माऊली म्हणतात शब्दरूपी समुद्राची व्यासांनी घुसळण केली आणि घुसळण केल्यानंतर ते जे बाहेर पडलं ते अमुपमेय नवनीत होतं. त्या नवनीताला परिपाक करण्यासाठी ज्ञानाग्नीच्या संपर्कामध्ये आणलं गेलं आणि ज्ञानाग्नीनं त्याला, ज्ञानाच्या अग्नीनं त्याला कढवलं गेलं. कडिसलेनी विवेके, त्याला कढवलं गेलं आणि मग त्याच्यातून जे बाहेर आलं पद आले परिपाके, त्याच्यातून त्या तुपात परिपाक झाला आणि अमोदासी आणि आनंदरूप सुगंधाला एक आकार प्राप्त झाला. म्हणजे त्याच्यातून जे बाहेर पडलं तो काय बाहेर पडला, परमानंद बाहेर पडला. म्हणून अमोद आला, परिपाक आला आणि अमोद म्हणजे आनंद, अमोद म्हणजे आनंद, अमोद म्हणजे परम आनंद, परम आनंद प्राप्त झाला. पुढे म्हणतात जे अपेक्षी जे विरक्ती, जे अपेक्षी जे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारांगती रमी जे जेथ. जे अपेक्षी जे विरक्ती. आता तुमच्या लक्षात आलं ना, म्हणून व्यास श्रेष्ठ का आहेत, व्यासमुनी श्रेष्ठ का आहेत, कारण व्यासांनी शब्दरूपी क्षीरसागर घुसळला आणि आपल्याला त्याच्यातून काय दिला, आनंद दिला, परमानंद आपल्याला दिला. म्हणून व्यासोत्सृष्टां जगत्रेत असं म्हटलेलं आहे. व्यासांनी शब्दाचा समुद्र घुसळला. आता आपण जे शब्द बोलतो, आता सगळ्या ज्या भाषा बोलल्या जातात कदाचित ती देणगी व्यासांची असावी आणि म्हणून व्यासांना, व्यासांचा गौरव केला जातो. आता पुढे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात जे अपेक्षी जे विरक्ती, म्हणजे ज्या विरक्तीची आपण अपेक्षा करतो, सदा अनुभवी जे संती, संत सदा सर्व काळ त्याचा अनुभव घेतात. स्वहम भावे पारांगती रमी जे जेथ. स्वहम भाव म्हणजे काय, अहम आणि स्वहम. अहम म्हणजे मी, मी तोच आहे. स्वहम म्हणजे तो मीच आहे, बरोबर. म्हणजे मीच भगवंत आहे आणि भगवंत कोण आहे, मीच आहे. याला अहम आणि सोहम भाव असं म्हणतात. आता आपण आतमध्ये श्वास घेतो की नाही आणि श्वास आपण बाहेर सोडतो की नाही, जपाची एक प्रक्रिया आहे. आपण आतमध्ये जो श्वास घेतो हा श्वास घेताना अहम आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा सोहम. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 3:30 वाजता श्वासावर नियंत्रण तुमचं आलं आणि श्वासातून तुम्ही हुंकार बाहेर करू लागलात तर श्वास आतमध्ये गेल्यानं बाहेर येण्यानं अहम आणि सोहमचा आवाज येतो आहे. आणि हा अहम आणि सोहम जो आहे, या अहम सोहमवर जर तुमचं नियंत्रण असेल तर मी तो भगवान परमात्मा आहे आणि भगवान परमात्माच मीच आहे ही आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जे अपेक्षी जे विरक्ती, विरक्त जे लोक आहेत, ज्ञानी जे लोक आहेत, ज्याची अपेक्षा करतात, म्हणजे दही घुसळल्यानंतर गीतारूपी तत्वज्ञान बाहेर पडलं त्याची जी अपेक्षा करतात, सदा अनुभवी जे संती, संत ज्या ज्ञानाचा सदा अनुभव घेऊ पाहतात, स्वहम भावे पारंगती म्हणजे तो परमात्मा मीच आहे असं जे अभेद ज्ञान आहे, या अभेद ज्ञान निष्णात असलेले रमीजे जेथ. रमीजे म्हणजे रमतात. म्हणजे काय, ज्यांना गीतेची अपेक्षा आहे, ज्यांना तत्वज्ञानाची अपेक्षा आहे, ते ज्यांना स्वहम भावानं म्हणजे परमात्मा मीच आहे असा अभेद भावामध्ये जे मुनी निष्णात आहेत आणि ज्यांना
ब्रह्मनिष्ठ जे आहेत, ज्यांना ज्ञान हवं आहे, ते ज्ञान देखील या तत्वज्ञानामध्ये रमीचे जेथ ज्या ठिकाणी रममान होतात. पुढे माऊली म्हणतात, जे अकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्व संगती म्हणितली कथा. जे आकर्णी जे भक्ती. आता बघा, गीतेकडं कोणी कोणी कोणकोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं हे इथं माऊली सांगतात. आता याच्या अगोदरची उभी जी आपण अभ्यास केली त्याच्यामध्ये काय सांगतात, जे अपेक्षी जे विरक्ती, जे विरक्त पुरुष आहेत, ज्याची अपेक्षा करतात. एक. नंबर 2, सदा अनुभवी जे संती, म्हणजे जे सदा त्या ज्ञानाचा अनुभव घेतात. नंबर 3, स्वहंभावे पारंगती, जे स्वहंभावामध्ये पारंगत आहे. आणि रमीचे जेथ, ते ज्या ठिकाणी रममान होतात. हे गीतेचं वर्णन आता सुरू केलेलं आहे माऊली ज्ञानोबरांनी. हे तिघे जण ज्या ठिकाणी रममान होतात. पुढे म्हणतात, जे आकर्णी जे भक्ती, भक्तीचं जे आकर्ण करणे म्हणजे श्रवण करणं, भक्तीचं जे श्रवण करतात, हा चौथा वर्ग झाला. जे आदिवंद्य त्रिजगती, त्रैलोक्यात जे प्रथम वंदनीय आहे, ते भीष्म पर्व संगती. ते भीष्म पर्व संगती म्हणजे भीष्म पर्वाची संगती म्हणजे संबंध, म्हणितली कथा. म्हणजे गीता आहे ना, गीतारूपी तत्वज्ञान आहे, हे महाभारतामध्ये भीष्म पर्वात आलेले. कुठल्या पर्वात आलेले? भीष्म पर्वात. त्याला शांती पर्व असंही म्हणतात. त्यामुळे ही भगवद्गीता आपण त्या दिवशी प्रश्न पाहिला, कोणी कोणाला सांगितली? म्हणजे पूर्वीच्या काळापासून इक्ष्वाकू, सूर्य, नारद महर्षी, हा तर इतिहास झालाच. पण त्याच्यानंतर कोणी कोणाला सांगितले? पटकन उत्तर द्या बरं. हा, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. अजून संजयने धृतराष्ट्राला सांगितली. आणि नंतर अनेक ऋषींनी आपल्यापर्यंत सांगितली. आणि हे सांगत असताना आणखी एक महत्त्वपूर्ण सांगायचं की हीच भगवद्गीता महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी आपल्या सर्वांना सांगितली. मग या ठिकाणी सांगतात, जे अकर्णी जे भक्ती, भक्त जिचे श्रवण करतात, जे आदिवंद्य त्रिजगती, जी भगवद्गीता आहे ही त्रैलोक्यामध्ये वंदनीय आहे. आणि भीष्म पर्व संगती म्हणतील कथा. त्यामुळे भीष्म पर्वामध्ये ही सुंदर सुरस अशी गीतेची कथा. मग गीतेची कथा कोणत्या पर्वात सांगितली? तर गीतेची कथा भीष्म पर्वामध्ये, म्हणजे महाभारताचं भीष्म पर्व आहे, त्या पर्वामध्ये गीतेची कथा सुंदर अशी आपल्याला सांगितली. पुढे म्हणतात, जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मशानी प्रशंसिजे, जे सनकादिके सेविजे आदरेसी. आता जी कथा सांगितली त्या कथेला काय म्हणतात? जे भगवद्गीता म्हणजे. माऊली म्हणतात तिला काय म्हणतात? भगवद्गीता असं म्हणतात. जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, ब्रह्मेशांनी म्हणजे ब्रह्मदेव आदी करून इतर सगळे देव, त्यांनी तिची काय केलेली आहे? प्रशंसा केलेली आहे. जे सनकादिकी सेविजे, आणि सनकादिक जे मुनी आहेत, सनकादिक मुनी म्हणजे काय? सनत, सनातन, सनत कुमार किंवा पुरातन काळापासून सगळ्या ऋषींनी जिथं श्रद्धापूर्वक काय केलेलं आहे? सेविजे म्हणजे श्रवण केलेलं आहे. आणि आदरेसी, तिचा सदैव काय केलेला आहे? आदर केलेला आहे. जैसे शारदीयेचे चंद्र कळे, माझी अमृत कन कोवळे, तेची वेची ते मने मवाळे, चकोर तलगे. जैसे शारदीयेचे चंद्र कळे. माऊली असं वर्णन करतात की चकोर पक्षाची जी पिलं आहेत, ती पिलं माझी अमृतकण कोवळे, माझी अमृतकण कोवळे. ते शरद ऋतूतील चंद्रकलेचं अमृतकण जे आहेत ते कोळे कोळे अमृतकण, ते वेचिती मने मवाळे, ते अगदी मृदू, अगदी त्यांच्या कोमल मनाने वेचण्याचा प्रयत्न करतात. आणि ते अमृतकण अत्यंत मृदू चित्ताने वेचतात. इथे उदाहरण दिलं माऊलींनी. चकोर नावाचा जो पक्षी आहे ना,
हा चकोर नावाचा पक्षी चंद्राचं जो चातक ज्याला आपण म्हणतो, तर हा जो चकोर पक्षी आहे चंद्रामृत सेवन करतो. तो काय सेवन करतो? चंद्राचं अमृत. आणि त्याची जी छोटी छोटी पिलं आहेत माऊली ज्ञानोबा सांगतात, जैसे शारदीयचे चंद्रकले, शारदीय म्हणजे शरद ऋतू, शारदा म्हणजे सरस्वती, आणि शारदीयचे म्हणजे शरद ऋतूचे चंद्रकळे म्हणजे शरद ऋतू आहे आलेला आहे आणि चंद्राची कला अशी परिपूर्ण झालेली आहे. आणि माझी अमृतकण कोवळे, आणि त्या चंद्राचे कोळे कोळे जे अमृत कण आहेत, जे वेचिती मने मवाळे, म्हणजे चंद्र रात्री जेव्हा पडतो ना तेव्हा अशी मधुर किरण शरद ऋतूमध्ये चंद्राची पडतात. आणि चकोर नावाचा पक्षी आहे ना, तो चकोर नावाचा पक्षी त्या चंद्राच्या छोट्या छोट्या कणांना म्हणजे चंद्र अमृताचं तो काय करत असतो? सेवन करत असतो. आणि ती छोटी छोटी पिलं आहेत अत्यंतिक मृदुचित्तानं त्याचं वेचन करतात. जशी आता तुम्ही ज्ञानेश्वरी कशी ऐकता, तुम्ही लहान आहात की नाही, वयानं तुम्ही लहान आहात, पण वयानं लहान असताना देखील तुमच्या छोट्याशा कोवळ्या बुद्धीनं ती समजण्याचा प्रयत्न करता की नाही. हे तुमचं वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलंय. माऊली म्हणतात, जैसे शारदीयचे चंद्रकले माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चतुर तलगे. चकोर तलगे म्हणजे चकोराची छोटी छोटी जी पिलं आहेत. शारदीयचे चंद्रकले, शारदीय म्हणजे शरद ऋतूमध्ये चंद्राची जी कला आहे. माझी अमृतकण कोवळे, त्या चंद्राचे कोळी कोळे अमृतकण आहेत. ते वेचिती मने मवाळे, मने मवाळे म्हणजे त्यांचं जे मन आहे मवाळ आहे, अतिशय मृदू आहे. आणि त्या मृदू मवाळ मनानं ते चंद्राचे कण सेवन करत असतात. तिया परिश्रोता, तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा, अतिहळवारपणा चित्ता अनुनिया. तिया परिश्रोता, तिया म्हणजे त्या परीनं, त्या पद्धतीनं. ती पद्धत कोणती? कोणती पद्धत ती? आता जी चंद्राच्या छोट्या चकोराची छोटी छोटी पिलं कसं सेवन करतात मवळ अंतःकरणाने, तिया परी त्याच पद्धतीनं अनुभवावी हे कथा. ही जी कथा आहे श्रीमद भगवद्गीतेची, ही कथा चकोराच्या छोट्या छोट्या पिलांच्या मवाळ हृदयानं ऐकायची आहे. म्हणजे चकोराचं हृदय कसं छोटं मवाळ असतं, तसं आपण आपलं जे हृदय ना मवाळ करायचं आहे. तिया परी श्रोता, श्रोता म्हणजे जो ऐकणारा आहे, तिया परी त्यानं त्या पद्धतीनं ऐकायची आहे. अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणा चित्ता अनुनिया. चित्तामध्ये काय आणायचं आहे? अति हळुवारपणा, अति कोमलपणा, अति मृदूपणा, अति शुद्धपणा चित्तामध्ये जर आणला तर हे गीतारूपी जे चंद्रामृत आहे ते चंद्रामृत आपल्याला चकोराच्या पिलाप्रमाणे सेवन करायला मिळेल. आणि चंद्रामृत सेवन करून चकोराची पिलं जशी आनंदी होतात तसा परमानंद आपल्याला प्राप्त होईल. पुढे माऊली ज्ञानोबा सांगतात की ही जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता नेमकं काय आहे तर सांगतात, हा शब्दाशिवाय केलेला संवाद आहे. हे शब्दाविन संवादिजे, इंद्रियाने नता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमयासी. हे शब्दवीन संवादिजे, ही भगवद्गीता म्हणजे काय? शब्दवीन संवादिजे, शब्दाशिवाय केलेला हा संवाद आहे. शब्दाशिवाय म्हणजे काय? माऊली ज्ञानोबा सांगतात, ये हृदयचे ते हृदयी गातली. म्हणजे अर्जुनाच्या हृदयानं भगवंताच्या हृदयाचा ठाव घेतला आणि भगवंताच्या हृदयानं आपलं जे हृदय आहे हे अर्जुनाच्या हृदयाच्या कवाडामध्ये मोकळं केलं. म्हणून याला म्हणतात हे शब्दावीन, हे शब्दवीन संवादिजे, इंद्रियाने नता भोगीजे, बोलादी झोंबीजे प्रमयासे. हे शब्दवीन संवादिजे म्हणजे हे जे ज्ञान आहे, ही जी गीता आहे, हे शब्दवीन संवादिजे म्हणजे हा शब्दाशिवाय केलेला संवाद आहे. इंद्रिया नेनता भोगीजे, इंद्रियांना कोणत्याही प्रकारची जाणीव न होता
ही जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता किंवा हे जे माऊलींनी सांगितलेले ज्ञान आहे ते भोगायचं आहे. आणि बोला आधी झोंबीजे प्रमयासी, आणि वक्त्यानं बोलण्याच्या अगोदर आपल्याला श्रवण मनन चिंतन या निधिध्यासनाच्याद्वारे याचा आपण अनुभव घ्यायचा आहे. जैसे भ्रमर परागुनेती परी कमळ दळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. आता हे उदाहरण आहे. जैसे भ्रमर परागुनेती. भ्रमर म्हणजे काय? भुंगा. परागकण म्हणजे काय? कमळाच्या फुलावर जे परागकण असतात ते परागकण कमलदलाला परी कमळदले नेनती. कमळदल नेनती म्हणजे कमळदलाला माहिती होत नाही की भुंगा आपले परागकण घेऊन गेलेला आहे. तसं इतक्या हलक्या पद्धतीनं ही गीता अगदी मृदू मनाने आपण ऐकायची आहे. तैसी परी आहे सेवती ग्रंथी ये. तैसी परी आहे सेविती, तशी या ग्रंथाविषयी अर्थ सेवन करण्याची काय करायची आहे? परी म्हणजे पद्धत आपण वापरायची आहे. कशी पद्धत वापरायची आहे? कशी? भुंगा कमलदलावरचे परागकण घेऊन जातो, ते कमलदलालाही माहीत होत नाही. अशा पद्धतीनं का आपुला ठावो न सांडिता, आलिंगी जे चंद्र प्रकटता, हा अनुरागी भोगिता, कुमोदिनी जाणे, का आपुला ठावो न सांडिता. आपला ठाव न सांडिता म्हणजे काय? आपलं स्थान न सांडिता म्हणजे न सोडता. आलिंगीजे चंद्रू प्रकटता. आलिंगीजे म्हणजे आलिंगन देणं. चंद्रू म्हणजे चंद्राला. प्रकटता म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला आलिंगन दिलं जातं. आणि चंद्राला आलिंगन दिल्यानंतर का अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. माऊली म्हणतात आकाशात चंद्राचा उदय झाला, चंद्रू प्रकटता, का आपुला ठाव न सांडिता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. कमलिनी. कुमुदिनी म्हणजे काय? कमलिनी. कुमुदिनी म्हणजे काय? कमलिनी म्हणजे कमळाची पाकळी, कमळाची कळी समजूया आपण. ही जी कमळाची कळी आहे त्याला चंद्रविकासिनी असं म्हणतात. तिला काय म्हणतात? चंद्रविकासिनी. ही चंद्रविकासिनी काय करते? आकाशामध्ये चंद्राचा उदय झाला की त्या चंद्राकडे आकर्षित जाते. चंद्राकडे काय होते? आपोआप ती आकर्षित होते. आणि चंद्राकडे आकर्षित होत असताना पाण्यातील आपलं स्थान ती सोडत नाही. म्हणजे ती पाण्यातच असते, पण तिचं आकर्षण कोणाकडे असतं? आकाशातल्या चंद्राकडे असतं. म्हणजे ती चंद्राला आलिंगन देते जणू. कोण? कुमुदिनी. कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासिनी कमलिनी. म्हणजे चंद्राच्या प्रकाशानं विकसित होणारी कमलाची जी कळी आहे ती कळी चंद्र उदयाला आल्या आल्या काय करते? आपलं चित्त चंद्राकडे आकर्षित करते. जैसे का आपुला ठावो न सांडिता. पण ती चंद्राकडे आकर्षित करताना पाण्यातील आपलं स्थान सोडते का? आपलं स्थान सोडत नाही. आलिंगी जे चंद्रू प्रकटता. प्रकट होणं म्हणजे चंद्र उदयाला येणं. चंद्र प्रकट झाल्यानंतर त्याला ती आलिंगन देते. हा अनुरागू भोगिता. अनुराग म्हणजे प्रेम. प्रेमाला समानार्थी शब्द काय? अनुराग. काय शब्द आहे? अनुराग. काय शब्द आहे? अनुराग. काय शब्द आहे? अनुराग. तैसे हा अनुरागू भोगिता म्हणजे हे चंद्राचं प्रेम भोगत असताना कुमुदिनी जाणे, ही कमलिनीच ते जाणत असते. अशा पद्धतीनं या गीता ग्रंथाचं आपल्याला सेवन करायचे. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी किती उदाहरणं सांगितले आपल्याला. ऐसे निगंभीरपणे स्थिरावले नि अंतःकरणे, अथिला तोची जाणे मानू ये. ऐसे नि गंभीरपणे.
ऐसेनी म्हणजे अशा पद्धतीनं. कशा पद्धतीनं? पटकन सांगा. कशा पद्धतीनं? कुमुदिनी ज्या पद्धतीनं चंद्र प्रकट झाल्यानंतर त्याला आलिंगन द्यायला जाते अशा पद्धतीनं ऐसेनी. भ्रमर ज्या पद्धतीनं कमळावरचे परागकण सेवन करतो आणि कमळालाही माहीत होत नाही, ऐसेनी अशा पद्धतीनं. दुसरं काय सांगतात? उदाहरण काय देतात? शारदीयेचे चंद्रकले चकोरत लगे. चकोर ज्या पद्धतीनं शरद ऋतूतील चंद्राच्या कलांना अगदी मृदू आणि मवाळ हृदयानं वेचन करतो, ऐसेने त्या पद्धतीनं. पुढे माऊली आणखी एक उदाहरण आपल्याला काय देतात? आणखी एक उदाहरण माऊली ज्ञानोबा देतात की बोलण्याआधी झोंबीचे प्रमेयासी. बोलण्याच्या अगोदर श्रोत्याच्या हृदयामध्ये या गीतेचे प्रमाण झोंबायला हवेत अशा पद्धतीनं. म्हणून शब्द वापरला माऊलींनी ऐसेनी. ऐसेनी गंभीरपणे. म्हणजे गंभीरपणे म्हणजे काय? अत्यंतिक सूक्ष्म दृष्टीनं. गंभीरपणे म्हणजे काय? अत्यंतिक स्थिर अंतःकरणाने. स्थिरावलेनी अंतःकरणे. स्थिरावलेनी अंतःकरणे म्हणजे जो अंतःकरणाने संपन्न आहे, ज्याचा अंतःकरण स्थिर झालेला आहे. अतिला तोची जाणे मानू ये. अतिला तोची जाणे म्हणजे ज्याचा अंतःकरण सखोल आहे, ज्याचा अंतःकरण स्थिर आहे, तोची जाणे. तोच या गीतेचा अर्थ जाणू शकतो, मानू ये. अशाच पद्धतीनं या गीतेचा सन्मान किंवा गीता ग्रंथाचा आदर, गौरव तोच जाणू शकतो. कोण जाणू शकतो? पटकन. स्थिरावलेली अंतःकरणे गंभीरपणे म्हणजे ज्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा म्हणजे चित्त, मन, मय्येव मन आदत्व. ज्याने मन बुद्धी देवाच्या ठिकाणी लावलेली आहे म्हणजे त्याचं मन काय झालेलं आहे? स्थिर झालेलं आहे. त्याचं मन गंभीर झालेलं आहे. तोच काय करू शकतो? हे जे गीता तत्व आहे तो सेवन करू शकतो. पुढे बघा, हे जे गीता तत्व आपल्याला ऐकायला मिळालं, कोणाच्यामुळे मिळालं सांगा बरं? हा कोणाच्या? पौर्णिमा बरोबर बोली. कोणाच्या? अर्जुनाच्या. जर अर्जुनात नसतं तर देवाने सांगितलं असतं का? किंवा अर्जुन जर हतबलच झाला नसता तर देवाने सांगितलं असतं का? म्हणून त्या अर्जुनाचा मोठेपणा माऊली ज्ञानोबा या ठिकाणी व्यक्त करतात. अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, ती कृपा करुणी सांगती अवधान द्यावे. अहो अर्जुनाची या पांती. पांती म्हणजे पंक्ती. अहो अर्जुनाची या पंक्ती. ज्ञानोबाराय सांगतात, अरे श्रोते हो, अर्जुनाच्या पंक्तीला बसा किंवा अर्जुनाच्या पंक्तीला बसून जे परिसनया, परिसन्य म्हणजे ऐकणे, योग्य होती. अर्जुनाच्या जे लोक पंक्तीला बसतील तेच लोक गीता ऐकण्याकरता योग्य होतील. जे परिसनया योग्य होती म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसायचं म्हणजे काय? आता अर्जुन आहे का? मग अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यासाठी अर्जुन पाहिजे ना. मग कसं बसता येईल? तर अर्जुन जसा होता तसं आपण बनायला हवं. जर अर्जुनासारखे आपण बनलो तर अर्जुनाला गीतेने ज्ञान सांगितलं की नाही? ज्ञान सांगितलं की नाही? मग ते ज्ञान भगवंत आपल्याला सांगेल की नाही? मग यासाठी अर्जुन व्हायला नको का? म्हणून ज्ञानोबारे सांगतात, हे जर तुम्हाला संताची कृपा व्हायची असेल किंवा जर तुम्हाला देवाची कृपा तुमच्यावर होई असेल तर तुम्हाला अर्जुनाच्या पंक्तीला बसावं लागेल. म्हणजे तुम्हाला अर्जुन व्हावं लागेल. अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. तीही कृपा करुणी संती. त्या संतांनी म्हणजे बसलेल्या श्रोत्यांना वर्णन करतात. त्या श्रोत्यांनी कृपा करून अवधान द्यावे. अवधान म्हणजे काय द्यावे? लक्ष. काय द्यावे? माझ्याकडे लक्ष द्यावे किंवा माझ्या बोलण्याकडं त्या संतांनी लक्ष द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. हे सलगी म्या म्हणितले.
सलगी म्हणजे प्रेमाने, म्या म्हणजे मी, म्हणितले म्हणजे सांगितले, चरणा लागूनी विनविले, तुम्हाला तुमच्या चरणासे लागून मी तुमची विनवणी केली. प्रभू सकोल हृदय आपुले म्हणून या, म्हणजे ही मी तुमच्या पायाला स्पर्श करून चरणाला लागून सलगी म्हणजे आत्यंतिक लढिवाळपणानं तुमच्याकडे लक्ष द्या म्हणून मी तुम्हाला विनंती केली. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आती. जैसा स्वभाव माय बापांचा, माऊली म्हणतात जसा आई वडिलांचा स्वभाव असतो. कसा स्वभाव असतो? अपत्य बोले जरी बोबडी वाचा. अपत्य म्हणजे आपला मुलगा जरी बोले बोबडी वाचा, बोबडा बोबडा बोलायला लागला तरी अधिकची तयाचा संतोष आती. तरी वडिलांना काय होतं? अधिक संतोष म्हणजे आनंद वाटतो. माझ्या सोनूला बोलू लागला, माझ्या सोनूला बोलू लागला. हा आनंद कोणाला होतो? वडिलांना होतो. मग माऊली म्हणतात श्रोत्यांना तुम्ही वडील आहात आणि मी काय आहे? तुमचं बालक आहे. मी हे माझे ज्ञानेश्वरी रूपी जे बोबडे बोल आहेत ते बोबडे बोल तुमच्यापर्यंत मांडतो. तुम्ही वडील समजून हे बोबडे बोल गोड मानून घ्या, गोड मानून घ्या. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपासला प्रार्थू काही, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. तैसा मी अंगीकारिला, ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं मी काय केला? अंगीकार केला. सज्जनी आपुला म्हणितला, सज्जनाला आपला म्हणितला म्हणजे तुमच्यासारखे जे श्रोते सज्जन आहेत ना त्यांना मी आपला म्हटले. तर माझ्यातली जी उणीव आहे ती सहज सहज तुम्ही काय कराल. मग मी त्याकरता प्रार्थना का करू? माऊली म्हणतात तरी उणे सहजे उपासला प्रार्थू काय, म्हणजे जरी माझी चूक झाली तरी मी तुम्हाला काय प्रार्थना करावी? कारण तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात आणि मुलाची चूक झाली तरी वडील माफ करतात की नाही? तरी वडील माफ करतात. अशा पद्धतीनं अगदी गीता ग्रंथाची थोरवी गात असताना अशा पद्धतीनं श्रोत्यांचं वर्णन करत करत माऊली ज्ञानोबाराय आपल्याला हे गीतेचं तत्त्वज्ञान सांगतात. आणि म्हणून गीता किंवा ज्ञानेश्वरी अगदी आपण मन लावून जर ऐकलीत तर आपल्याला तिचा भाव कळेल, आपल्याला तिचा अर्थ अगदी लढिवाळपणाने कळेल. म्हणून या ठिकाणी आपण आज थांबतोय. अगदी गुरुपौर्णिमेच्या पावन पवित्र काळामध्ये आपण व्यासांचा विचार, व्यासांनी निर्माण केलेला महाभारत ग्रंथ आणि त्या महाभारत ग्रंथातील भीष्म पर्वातील श्रीकृष्ण अर्जुन संवादाची अमोघ अशी वाणी महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या या वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून आपण चातुर्मास ज्ञान वर्षा अगदी सुरू केलेलं आहे. त्यामुळं आपलं हे पर्व हळूहळू पुढे जात आहे. पावसाळ्याचे सुंदर असे दिवस सुरू आहेत. आषाढी एकादशी साजरी झालेली आहे. सगळ्या वारकऱ्यांनी आपापल्याच ठिकाणी ही आषाढी साजरी केलेली आहे. कालपर्यंत आम्ही आषाढीला जात होतो आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेत होतो. पण कोरोना या महामारीमुळं आपल्याला आषाढीला जाता आलं नाही आणि म्हणून आपण सगळ्यांमध्ये ईश्वराचं दर्शन घेतलं. जशी मदत होईल तशी सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं खऱ्या अर्थाने सर्वाभूती समदर्शन नावाची संकल्पना आपण अनुभवित आहोत. हीच अनुभूती आपल्या श्रीगुरूंच्या चरणी आपण समर्पित करूया आणि आजच्या या पाठाला याच ठिकाणी पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक अवतारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.